नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. मस्त संध्याकाळी सगळेजण एन्जॉय करत असतात. अस्मिताला जे काही गुलकंद पान खायची इच्छा झाली होती ते मात्र सायलीने नकळतच त्याचं रॉ मटेरियल जे असतं ते ऑर्डर केलेलं असतं आणि तोच ते डिलेवरी बॉय इथे घेऊन आलेला असतो. आता डिलेवरी बॉय दारावर आल्याच्यानंतर सायली सगळ्यांच्या नकळतपणे कधी ती बॅग घेते, कधी किचनमध्ये जाते, ह्याचा कोणाला काहीही थांगपत्ता नसतो. सगळेजण आपापल्या गप्पामध्ये रंगलेले असतात, पण सायली मात्र किचनमध्ये जाते आणि सगळं काही प्रिपरेशन करूनच ते पान मस्त बनवत असते. जसं अस्मिताला खायचं होतं गुलकंद घालून, तसंच तिने पान इथे बनवलेलं असतं आणि इकडे मात्र अस्मिता तिची शॉपिंग दाखवण्यातच व्यस्त होते. आता सायली सर्वांसमोर ते पान बनवलेलं घेऊन येत असते आणि घेऊन आल्याच्यानंतर इथे मात्र सगळेजणच आश्चर्यचकित होऊनच पाहत असतात. कारण आता खरं तर सुरुवातीला सगळ्यांनाच वाटतं की मी ते बाहेरून मागवलेलं आहे, पण तसं काहीच नसतं. जेव्हा आता अस्मिता म्हणत असते वाव पान आणि खायला घेते, तर आता कल्पना म्हणत असते अगं ते खाऊ नकोस, बाहेरून मागवलेलं असेल. तेव्हा सायली म्हणते नाही नाही आई, ते मी पान बाहेरून मागवलं नाही, ते मी घरातच बनवलं आहे. त्याच्यासाठी लागणारं सगळं काही मटेरियल मी इथे मागवलं होतं आणि मागवल्याच्यानंतरच मी ते इथे पान बनवलेलं आहे. असं इथे ती सगळं काही बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र सगळेजण विचारत असतात, काय सायली, आम्ही इथे सगळेजण गप्पा मारत होतो आणि तू सगळं सामान मागवलंसुद्धा आणि त्याच अस्मिताला आवडतं तसं पान बनवलंसुद्धा, खरंच सायली? तेव्हा सायली म्हणत असते हो बाबा, तुम्ही ते सगळेजण गप्पा मारत होतात ना, तेव्हाच मी ते सगळं काही मटेरियल मागवलं होतं आणि तेव्हा अस्मिताताईला खाण्याची इच्छा झाली होती. मग आता त्यांना खाण्याची इच्छा झाली, त्यांचे डोहाळे आपण इथे पुरवायला नकोत का, म्हणूनच मी हे पान बनवलेलं आहे. इकडे मात्र प्रियाचा चेहरा खाडकन पडलेला असतो, कारण पुन्हा एकदा नकळतपणे का होईना पण इथे सायलीने बाजीच मारलेली असते. आता मात्र इथे अर्जुन म्हणत असतो, काय तू हे सगळं काही कधी बनवलंस, कसं बनवलंस? तेव्हा आता इथे सायली म्हणत असते, तुम्ही तुमच्या बहिणीची छेड काढण्यामध्ये एवढे व्यस्त असता की तुम्हाला बाकी काय चाललेलं आहे हे अजिबातच कळत नाही. इकडे मात्र आता ते पान खूपच सुंदर झालेलं असतं. त्याच्यातला जो काही गुलकंदचा स्मेल आहे, वास आहे, तो इथे जी अस्मिता असते तो ती एन्जॉय करत असते. आता पान खाल्ल्याच्यानंतर तिला तिच्या सासूबाईंचा फोन येतो आणि ती म्हणत असते, नाही आता मला फोन आलेला आहे, मला आता लवकरच इथून जावं लागेल, असं म्हणूनच ती तिथून निघून जात असते. आता इकडे मात्र बाकी राहिलेले हे दोघे तिघे आणि सगळेच जण आता पानावर मस्त ताव मारत असतात. खरं तर इथे सायलीचं कौतुक करायला हवं होतं, पण तसं सायलीचं कौतुक फारसं कोणी करत नसतं आणि तेवढ्यातच आता इथे जे काही प्रतापराव आहे ते इथे म्हणत असतात, काय कल्पना, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? सायलीने किती छान पान बनवलं होतं, पण तू तिचं अजिबात कौतुक केलं नाही आहेस. इकडे मात्र सायली आणि अर्जुन मस्त आता झोपण्याच्या तयारीमध्ये असतात आणि त्या पानाबद्दल ते डिस्कस करत असतात. ते म्हणत असतात की खरं सांगायचं तर पान हा विषय जो आहे ना, तो खूपच भन्नाट आहे. म्हणजे आम्ही लहान असायचो ना, तेव्हा मात्र इथे जे अगोदर जेवण संपेल ना, तेव्हा त्याला प्रतिमात्या म्हणायची की मी पान बनवून देईल वगैरे, आणि तेव्हापासूनच आम्हाला पान खायची खूप सवय झाली होती. आणि आता इथे अस्मिताताई पटापटा जेवण करायची आणि पटकनच पान खाऊन घ्यायची, अशा ह्या आठवणी असतात. इकडे मात्र प्रतापराव कल्पनाला बोलत असतात आणि कल्पना म्हणत असते, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर आता प्रतापराव म्हणत असतात, कल्पना तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? आणि ती गोष्ट म्हणजेच की इथे हे बघ, ज्या पद्धतीने तू इथे अस्मिताची आई म्हणून काळजी घेतेस, तेव्हापासून इथे सायलीसुद्धा अगदीच तिची त्या पद्धतीनेच काळजी घेत आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही आहे का? आणि त्यासोबतच नको तू तिच्याशी जास्त बोलू, पण तुझ्या मुलीसाठी किंवा ह्या घरासाठी ती मुलगी एवढं सगळं काही करत आहे, मग कमीत कमी तिचं 2 शब्द बोलून कौतुक तरी तू करायला हवं होतंस का? अगं, पण तिच्या बाजूला असणारी प्रिया, जी की सगळ्यात जास्त अस्मिताला जवळची आहे, ती तिथेच बाजूला बसलेली होती. पण तिने मात्र जेव्हा अस्मिताने पान खाण्याची इच्छा व्यक्त केली तर तिला नाही सुचलं का? मग ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत नाही आहे का? मग हे सगळं काही सायलीलाच सुचलं, असं म्हटल्या क्षणी कल्पनाला सुद्धा ते थोडंसं जाणवलेलं असतं, पण कल्पना मात्र काहीच बोलून दाखवत नसती. इकडे मात्र सायली प्रचंड आनंदात असते. आता इथे अर्जुन म्हणत असतो, आणि पान खाल्ल्याच्यानंतर तुझी जीभ लाल, माझी जीभ लाल, असं म्हणूनच आम्ही एकमेकांना चिडवायचो. आता इथे सायली आणि अर्जुन सेम तसंच करत असतात. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. सायलीने मस्त छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये झाडाचं प्रिपरेशन केलेलं असतं आणि त्याला ती सकाळी सकाळी पाणी देत असते, त्यांना सजवलेलं असतं आणि इथूनच तिच्या दिवसाची सुरुवात झालेली असते. तेवढ्यातच प्रतापराव खाली येऊन पेपर विचारतात. सायली त्यांना पेपर देते आणि सर्वांसाठी बनवलेली चहा कॉफी ती घेऊन येत असते.
सर्वांसाठी चहा कॉफी घेऊन आल्याच्या नंतर धावतच प्रिया तिथे त्यांना अटॅच झालेली असते आणि म्हणत असते, अरे वा, कॉफी तुम्ही घेताय का सगळंजण? विमलताई विमलताई म्हणून ती विमलला आवाज येत असते, कारण तिला सुद्धा कॉफी हवी असते. सायलीला ही गोष्ट समजते आणि विमल किचनमध्ये नसते, त्यामुळे सायली म्हणत असते, थांब मीच आणते. तेव्हा आता इथे सगळेजण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. खरं पाहायला गेलं तर ही मुलगी एक नंबरची कामचोर आहे असं इथे बोलतात. आता पेपर वाचल्याच्या नंतर आणि तेव्हा आता इथे एक ॲड जे काही प्रतापराव आहे त्यांनी पाहिलेली असते आणि लगेचच त्यांना मोबाईलवरती मेसेजसुद्धा आलेला असतो. जो काही जे प्रोग्राम होणार असतो त्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनना तिथं इन्व्हाइट केलेलं असतं आणि फॅमिलीसोबत इन्व्हाइट केलेलं असतं असं सुद्धा इथे असतं. आणि त्यासोबतच आता प्रतापराव विचार करत असतात, खरं पाहायला गेलं तर मी आत्ताच विचार करत होतो की जर आपल्याला सुद्धा तिथे इन्व्हाइट केलं, मी आत्ताच पेपरमध्ये न्यूज वाचली आणि लगेचच माझ्या मोबाईलवरती हा मेसेजसुद्धा आलेला आहे. तेव्हा सायली ते त्यांचं अभिनंदन करत असते आणि प्रियासुद्धा. तर इकडे दुसऱ्या बाजूला महिपतच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज आलेला असतो, पण तो इंग्लिशमध्ये असतो त्यामुळे त्याला व्यवस्थित रीड करता येत नसतो. साक्षी बाजूला बसलेली असते आणि ती म्हणत असते, अण्णा इकडे देते काय आहे मी पाहते. असं म्हणूनच आता साक्षी त्या मेसेजबद्दल अण्णांना सांगत असते आणि तेव्हाच मात्र इथे फॅमिली सकट बोलवलेला आहे असं इथे ते बोलत असतात. आणि साक्षी तू सुद्धा तिथे या बस असं मला वाटते. तेव्हा साक्षी म्हणत असते, नाही मी तिथे कशाला, मी तिथे आले तर उगाचच बाकीचे लोक पण असतील आणि पुन्हा त्याच गोष्टी इथे व्हायला नको. तेव्हा आता महिपत बोलत असतात, असं कसं बोलतेस तू साक्षी, तू तर तिथे यायलाच हवंयस, कारण तू तिथे खूप मोठी पार्टी असणार आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तिथे सगळेजण इंग्लिशमध्ये बोलतील आणि मग तू तिथे माझी टॉप इंग्लिश बोलणारी मुलगी जर तिथे असेल तर ह्या बापाला काहीच काळजी नसणार आहे. मग तिथे जाऊन काय मी कोयते कुराडी असं बोलू. तेव्हा आता इथे साक्षी बोलत असते, ते तर खरंच आहे, हे सगळं काही त्याच पद्धतीने असणार आहे. इकडे मात्र आता यांच्या घरामध्ये जे इन्व्हिटेशन आलेलं असतं त्याबद्दल चर्चा सुरू असते, पण अर्जुन मात्र वेगळ्याच विचारामध्ये असतो. त्याचं लक्ष इथे फोनमध्येच असतं आणि त्याचं लक्ष इथे फोनमध्ये असल्याकारणाने इकडे काय चाललेलं आहे ही गोष्ट अजिबातच कोणालाच काही कळत नसते. तेव्हा आता प्रतापराव म्हणत असतात, खरं तर फॅमिलीसाठी सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे, मग कल्पना तुलासुद्धा तिथे यावे लागणार आहे. त्यावर ज्या पूर्णाई आहेत त्या म्हणत असतात, प्रताप अजून कोण कोण आहे रे, टॉप 10 बिझनेसमॅनमध्ये तुझं नाव आहे म्हटल्यावर तुझ्या मित्राचं सुद्धा नाव असेल. तेव्हा प्रतापराव ती लिस्ट मागून घेतलेली असते आणि ती वाचत असतात आणि तेव्हा त्यांना समजतं की हो माझा मित्र पण आहे आणि त्यासोबतच SS जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्याचा ओनर म्हणजेच महिपत शिकरे हा सुद्धा तिथे आहे. आणि तेव्हाच मात्र आता इथे कल्पना म्हणत असते, महिपत येणार म्हणजेच तिथे साक्षीसुद्धा येणार, मग आता काय करायचं. तेव्हा आता पूर्णाची म्हणत असतात, त्याला कशाला इन्व्हाइट केलं आहे काही कळत नाही आहे. आता मात्र इकडे सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. इकडे मात्र सायली बोलत असते, बाबा तुम्ही काळजी करू नका, सगळ्या फॅमिलीला बोलवलंय म्हटल्यावर आम्ही सुद्धा तिथे तुमच्यासोबत येऊ शकतो ना. आणि तेव्हाच मात्र इथे प्रतापराव म्हणत असतात, हो येऊ शकता ना. तेव्हा आता सायली म्हणत असते, ठीक आहे मग आम्ही दोघे सुद्धा तुमच्यासोबत येतो. आम्ही जर दोघंच तुमच्यासोबत असलो तर तेव्हा महिपत तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही असं इथे ते बोलत असतात. आणि ते प्रताप मात्र इथे त्या तिच्या जे काही तिनं मांडलेला प्रस्ताव आहे त्याला हो म्हणत असतात. पण आता इकडे ती सतत अर्जुनकडे पाहून बोलत असते, त्यामुळे प्रियाला थोडीसं वेगळंच वाटत असतं. तिला असं वाटत असतं की ही अशी का बोलत आहे. पण अर्जुनला ती नंतर विचारते, काय हो आपण जायचं का. तेव्हा तो म्हणत असतो, कुठे. तेव्हा ती म्हणत असते, अहो ते बिझनेस एक्सप्लोमध्ये जाऊया ना आपण, कारण तिथे महिपत शिकरे सुद्धा येणार आहे. मग महिपत शिकरे आला तर तो बाबांजवळ फिरकणार नाही आणि त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि ती मुद्दामून डोळे खुणावूनच बोलत असते, पण अर्जुनला मात्र लवकर कळत नाही. तर आता प्रेक्षकांना उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता इथे जो काही इथे नागराज आहे, नागराजने बाहेर अंगणामध्ये शेकोटी केलेली असते आणि शेकोटी केल्याच्या नंतर इथे तो खूपच जास्त प्रतिमाला घाबरवण्याचं काम करत असतो. तो सतत म्हणत असतो की हे बघ इथे आग लागलेली आहे आणि तुला आगीची खूप भीती वाटते का. नाही वाटत आहे ना, अशीच आग कधी लागली होती वगैरे वगैरे. म्हणूनच इथे तो तिला प्रतिमाला खूप जास्त घाबरवण्याचं काम करत असतो. आणि तेव्हाच मात्र इथे आता जो नागराज आहे, नागराज मात्र प्रतिमाला खूप घाबरवतो आणि घाबरवत असताना तो तिला त्या आगीमध्ये धक्का सुद्धा देत असतो.
असतो, जेणेकरून आता इथे प्रतिमाचा त्या आगीत तोल जातो की नाही हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण ऑलरेडीच आता इथे जी काही प्रतिमा आहे तिला आगीची खूप जास्त भीती वाटत असते आणि ती खूप जास्त ओरडत असते. आता इकडे ही लोक जी आहेत ती मात्र इकडे एक्सप्लोर जाण्याच्या तयारीमध्येच असतात आणि तेव्हाच आता इथे सायलीला जो काही अर्जुन आहे, अर्जुनला आता इथे रविराजांचा फोन आलेला असतो आणि रविराजांचा फोन आल्याच्या नंतर असं समजत असतं की जी काही इथे प्रतिमा आहे प्रतिमासोबत खूपच चुकीचं झालेलं आहे आणि तिचा चेहरा पूर्ण भाजलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे रविराज अर्जुनला सांगत असतो आणि अर्जुनला हे सगळं काही ऐकल्याच्यानंतर खूपच मोठा धक्का बसतो. सायली विचारत असते काय झाले आणि तेव्हा मात्र सायलीला सुद्धा अर्जुन ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगत असतो आणि जेव्हा या दोघांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा हे सगळं कसं झालं, काय झालं हे जाणून घेण्याचा ती लोक प्रयत्न करत असतात. तर पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे असेच अपडेट